यानंतरची बातमी कोल्हापूरमधली आहे। कोल्हापूरमधल्या स्मशानभूमीमध्ये भानामती केल्याचा प्रकार घडलाय। कोल्हापुरातल्या वडगावमधली ही धक्कादायक घटना आहे। भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलाय। आरोपींमध्ये एका तृतीय पंथीयाचा सुद्धा समावेश आहे। आरोपीचे अन्य 3 साथीदार पसार झालेले आहेत। स्मशानभूमीमध्ये गुलाल, टाचणी टोचलेले लिंबू तसंच काही फोटो आणि अन्य साहित्य ठेवून ही सगळी पूजा सुरू होती। गावातल्या पाणी पुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्याच दिवशी या घडलेल्या प्रकारामुळे आता खळबळ उडालेली आहे। नुकतंच कोल्हापूरमध्ये दर्याच्या वडगावमध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा करताना ग्रामस्थांनी काही लोकांना पकडलेलं आहे। त्याचबरोबर एक तृतीयपंथी व्यक्तीचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता। समाजामध्ये अजूनही अशा अघोरी पूजा घडत आहेत आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जी व्यक्तीच्या मानसिक शांततेबरोबर सामाजिक शांतता सुद्धा भंग पावत आहे असं मला वाटतं। यानंतरची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये भीषण अपघात झालेला आहे। भरधाव कार थेट चिकन विकणाऱ्या दुकानामध्ये घुसल्याचं पाहायला मिळतंय। शहा दावलबाबा दर्ग्याजवळची ही घटना आहे। अपघातामध्ये कार चालक जखमी झालेला आहे। अपघाताचा हा सगळा प्रकार व्हिडिओमध्ये चित्रित झाल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।